नमस्कार. शाळेतले पहिले पाऊल या व्हिडिओमध्ये आज आपण पक्षी व प्राण्यांची ओळख हा घटक पाहणार आहोत. परंतु या घटकाची ओळख करून देण्यासाठी येत आहे स्वरा. स्वराने तिच्या लहान भावाला भेटायला आलेल्या पक्ष्यांची ओळख एका छोट्याशा गाण्यातून करून दिली आहे. चला तर मग आपण या स्वराचं गाणं पाहूया. घरा पुढे जमला मेळा, पक्षी सारे झाले गोळा. कशासाठी बाळा संगे खेळण्यासाठी. कावळा म्हणतो काव काव, मला हवा वडापाव. पोपट बोलतो गोड गोड, मागतो सारखी पेरूची फोड. चिमणी म्हणते चिऊ चिऊ, बाळा तू मला नको देऊ. मोर नाचतो थुई थुई, त्याला पाहायला सगळ्यांना घाई. कोकिळा म्हणते कुहू कुहू, आपण दोघे गाणे गाऊ. कोंबडा करतो कुकुचुकू, म्हणतो कसा उड बाळा झोपी नको जाऊ. कबूतर करते गुटर घुम, त्याला पाहून बाळ ठोकतो धूम. मग काय बाळांनो, स्वराचं गाणं ऐकून झाली ना पक्ष्यांची ओळख? चला तर मग आपण आता प्राण्यांची ओळख पाहूयात. नमस्ते बालदोस्तांनो, तुमच्या स्वागतासाठी कोण आलंय पहा. पाळीव प्राणी. बरोबर, कारण आज आपण त्यांना भेटायला त्यांच्या फार्म हाऊस मध्ये जाणार आहोत. चला तर मग आपण त्यांच्या फार्म हाऊस मध्ये जाऊयात. बघा बरं, आपण पोहोचलो फार्म हाऊस मध्ये. तुम्हाला काय दिसतंय? प्राणी आणि पक्षी. हे प्राणी आणि पक्षी पाळीव आहेत, कारण आपण त्यांना आपल्या घरामध्ये पाळतो, त्यांची काळजी घेतो. आणि हे सगळे पाळीव प्राणी आणि पक्षी आपल्याला उपयोगी पडतात, म्हणून आपण त्यांची काळजी देखील घेतो. चला तर मग आपण या प्राण्यांचा आपल्याला काय उपयोग होतो ते पाहूयात. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ती आहे गाय. गाय आपल्याला दूध देते आणि तिच्या शेणाचा शेणखत म्हणूनही उपयोग होतो. पुढे आहे बघा कुत्रा. कुत्रा घराची राखण करतो, चोरांपासून आपल्याला सावध करतो. पुढे आली आहे मनीमऊ म्हणजे मांजर. उंदरांचा नायनाट करते, धान्याचे संरक्षण होते. पुढे कोण आलंय बरं? मेंढी. मेंढीच्या अंगावरील केसांना लोकर म्हणतात. लोकरीपासून आपण कपडे बनवितो, स्वेटर, स्कार्फ असे. आणि हे थंडीपासून आपलं रक्षण करतात. घोडा. टांगा गाडी ओढण्यासाठी घोड्याचा उपयोग होतो. आणि घोडा जोरात धावतो, प्रवासासाठी सुद्धा उपयोग होतो. हा आहे बैल. बैल शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतातील कामे करण्यासाठी बैलाचा उपयोग होतो. बैलाचा शेणखत म्हणून साठी सुद्धा उपयोग होतो. पुढे आहे गाढव. ओझी वाहण्याची कामे गाढव करतो. मुलांनो, आज आपण पाळीव प्राणी आणि त्यांचे उपयोग पाहिले. गाय दूध देते, कुत्रा घराची राखण करतो, मांजर उंदरांचा नायनाट करते, मेंढीपासून लोकर मिळते. पुढे बघा बरं, काय आहे उपयोग? टांगा गाडी ओढण्यासाठी घोड्याचा उपयोग होतो. शेतातील कामे करण्यासाठी बैलाचा उपयोग होतो. ओझी वाहण्यासाठी गाढवाचा उपयोग होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत